या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील बहादूरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार देविका घोरपडे यांचे पती आणि बहादूरवाडी गावचे माजी उपसरपंच भोजराज प्रदीपसिंह घोरपडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात संशयित रोहित सुतार, अजय जाधव, सागर शिंदे, साहिल हवालदार, स्वप्नील जाधव, सहदेव पाटील, प्रथमेश यादव, अवधूत माळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. आरोपी अवधूत गणपती माळी हाही झटापटीत जखमी झाला. संशयित शुक्रवारी रात्री भोजराज राजे घोरपडे यांच्या हॉटेल अमराई येथे जेवण करण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाल्याचं समजताच राजे घोरपडे यांनी हॉटेल अमराईमध्ये धाव घेत संशयित आरोपी यांना वाद करू नका असं समजावून सांगत असताना कमरेला रिव्हॉल्वर असलेला लाल रंगाचा शर्ट घातलेल्या एकाने भोजराज घोरपडे यांच्यावर सुऱ्यासारखं हत्यार उगारलं. तर रोहित सुतार यांनी घोरपडे यांच्या डोक्यात पाठीमागे कोयत्याचा वार केला. तसेच या झटापटीत संदीप खोत आणि चेतन गावडे याच्या हाताला आणि बोटाला दुखापत झाली. यावेळी जमावाला बघून आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. त्यातील एका संशयित आरोपीची दुचाकी जमावाने पेटवली. भोजराज राजे घोरपडे यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. आष्टा पोलीस हल्ल्यामागचं नेमकं कारण काय याचा शोध घेतात. या प्रकरणी रोहित ज्ञानदेव सुतार, अजय वसंत जाधव, साहिल अल्ताफ हवालदार, सागर रवींद्र शिंदे, प्रथमेश बंडाजी यादव यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे घटनास्थळी आमदार जयंतराव पाटील यांनी भेट दिली. सांगलीतील 100 फुटी ते धामणी रस्त्यावरील शांतीबन चौकातील नर्सरीमधील शेडवजा घराला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत निकिता शिव मनकुळे, वय 25, मूळ राहणार कागवाड, बसवनगर या महिलेचा मृत्यू झाला. परंतु या दुर्घटनेनंतर पती शिव मनगुळे हा पसार झाल्यामुळे घातपाताचा संशय बळावलाय. त्याच्या शोधासाठी 2 पथके रवाना झालीत. त्याच्या अटकेनंतर घटनेचं गूढ उखलणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शांतीबन चौकातील नर्सरीत 7-8 महिन्यापूर्वी शिव आणि निकिता मनगुळे हे कर्नाटकातील दाम्पत्य कामासाठी आले होते. नर्सरीतील पत्र्याच्या शेडवजा घरात ते राहत होते. दोघांचं लग्न होऊन 2 वर्ष उलटली, परंतु मूलबाळ नव्हतं. या कारणावरून त्यांच्या सतत भांडणे होत होती. सांगलीत नर्सरीतील शेडवजा घरात राहताना देखील त्यांच्या सतत भांडणे सुरूच होती. शुक्रवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या घराला भीषण आग लागली. धुराचे मोठे लोट येऊ लागले. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केलं. नागरिकांनी अग्निशामक दलास कळवल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विश्रामबाग पोलीसही तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. तेव्हा घराला बाहेरून कडी लावून पती गायब झाल्याचं निदर्शनास आलं. त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे घातपाताचा संशय बळावलाय. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तात्काळ 2 पथकांना शिवपती मनगुळे याच्या शोधासाठी रवाना केले. विजयपूर परिसरात पथकाने शनिवारी दिवसभर शोध घेतला. प्राथमिक तपासात हा घातपाताचा प्रकार असल्याचं स्पष्ट होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बिघाडी झाल्यानंतर बहुतांशी ठिकाणी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमने-सामने उभे आहेत. भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस आहे. माघारीसाठी 2 दिवस उरले असून बंडखोरांची मनधरणी करण्याचे सर्व पक्षातील नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या 61 आणि पंचायत समितीच्या 122 जागा आहेत. या जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 584 इतके, तर पंचायत समितींच्या 122 जागांसाठी 1059 इतके अर्ज दाखल करण्यात आले. जागांच्या दुपटीने अर्ज इच्छुकांनी दाखल केलेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची दमछाक होते. या निवडणुकीत राजकीय पक्षांची ताकद पणाला लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगणार असं चित्र होतं. मात्र स्थानिक राजकारणानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट झालं. काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी झाली आहे. काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी निवडणूक होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय असलेले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी अखेर शेट्टींना सोडचिठ्ठी देत भाजपचा मार्ग स्वीकारलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे उद्या 4 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. याचबरोबर तालुक्यातील त्यांचे अन्य कार्यकर्तेही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे स्वाभिमानीला जिल्ह्यात मोठा धक्का मानला जातोय. तालुक्यातील दुष्काळमुक्त व्हावा, तालुक्यात पाणी योजना याव्यात यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडून स्वाभिमानीत प्रवेश केला होता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ऊस दर आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांची अडकलेली ऊस बिले, दुष्काळ छावणी सुरू करावे अशी अनेक आंदोलने केली. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले. पण अचानक ते आज भाजपात प्रवेश करणारे असणारे अनेकांना धक्का मानला जातोय. विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहित पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतील असं चिन्ह होती. पण रोहित पाटील यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आज भाजपा प्रवेश निश्चित केलाय. यासाठी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत संवाद साधून हा प्रवेश निश्चित झालाय. प्रवेशासाठी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. कर्नाटकातील चिंचणी येथील मायक्का देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे मतदान 2 दिवस पुढे ढकलावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु 10 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होते. त्यामुळे 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच 5 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र या दिवशी चिंचणी यात्रेचा मुख्य दिवस आहे. धनगर समाजासह बहुजनांचं श्रद्धास्थान असलेल्या मायक्का देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचणीला जातात. यात्रेनंतर ते गावाकडे परततात. यात्रेचा मुख्य विधी हा 5 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. भाविक 2 दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात. त्यामुळे मतदान किमान 2 दिवस पुढे ढकलण्याची मागणी प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. 3 दिवस उशिरा म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. सर्वांचे अहवाल आयोगाला पाठवण्यात आलेत. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कारणांमुळे 8 फेब्रुवारी रोजी परीक्षा केंद्र ताब्यात देणं अनिवार्य आहे. त्यामुळे 2 दिवस मतदान पुढे ढकलण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय कौस्तुभ पुरस्कार निरंकारी संत समागम यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना जाहीर करण्यात आलाय. अध्यात्म, मानवता, सामाजिक समरसता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा मानाचा पुरस्कार 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या 59व्या महाराष्ट्र निरंकारी संत समागम सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. या भव्य सोहळ्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी राज्य संघटक संजयजी भोकरे तसेच सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक अनुयायी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. निरंकारी मिशनच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशविदेशात मानवता, सेवाभाव, शांतता आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवलाय. सामाजिक सल्लोखा, पर्यावरण संरक्षण, युवक प्रबोधन तसेच सेवा कार्यांमधील त्यांचं योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांची कौस्तुभ पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने राज्यातील विविध जिल्ह्यातून व बाहेरच्या राज्यातून तब्बल 18,27,000 रुपये किमतीचे 102 मोबाईल हँडसेट शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत. पोलिसांच्या या पथकाने गेल्या वर्षभरातील कालावधीत हे मोबाईल हँडसेट शोधून परत केलेत. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे नोंद होत्या. बाजार, बसस्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. ईश्वरपूर शहर हे जिल्ह्यातील व्यापारी दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील अनेक लोक
रोज नोकरी, शिक्षण, व्यापार यासाठी शहरात येत असतात. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी मोबाईलबाबत तांत्रिक माहिती घेऊन राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून 18,27,000 रुपये किमतीचे 102 मोबाईल हँडसेट शोधून मूळ मालकांना परत केलेत. चोरीला गेलेला मोबाईल परत मिळणं म्हणजे दिव्यच असतं, परंतु ईश्वरपूर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल परत केल्यामुळे मोबाईल मिळालेले मालक पोलिसांना धन्यवाद देत आहेत. आत्मसंरक्षण हे केवळ शारीरिक कौशल्य नसून ते स्वावलंबन, निर्भयता आणि आत्मविश्वास घडवणारे माध्यम आहे. सांगली पॅटर्न करण्यास सबळीकरण अभियान या अंतर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये दिसणारा उत्साह खरोखरच प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हा प्रशासनाचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील 50 माध्यमिक शाळांमध्ये हे विशेष अभियान राबवलं जातं. या उपक्रमांतर्गत तब्बल 38,000 विद्यार्थिनींना कराटेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जाते. या प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगलीतील कैलासवासी ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शाळेच्या आवारात कराटेचे पंचेस आणि किक्सचा सराव करणाऱ्या मुलींना पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, सराव करताना मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि डोळ्यात ध्येयाची चमक आहे ती पाहून माझ्यातही नवीन ऊर्जा संचारली आहे. त्यांच्या मनोगतातून सकारात्मकता आणि जिद्द स्पष्टपणे जाणवते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एका 5वीतील विद्यार्थिनीचा आवर्जून उल्लेख केला. ही मुलगी पूर्वी तिच्या आईसोबत शाळेत येत असे, मात्र कराटे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून तिचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की आता ती एकटीच निर्धास्तपणे शाळेत येते. हा बदल म्हणजे कन्या सबळीकरण अभियानाचं खरं यश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं. या प्रसंगी पुरोहित कन्या प्रशाला मुख्याध्यापिका उमा संभूस, उपमुख्याध्यापक सुभाष सावंत, पर्यवेक्षक दिलीप संगपाळ, कराटे प्रशिक्षक सचिन ढोले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विलास कांबळे हे भोसे जिल्हा परिषद सर्वसाधारण गटातून राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत. आश्वासन नव्हे तर शब्दांपेक्षा कृती अशी टॅगलाईन घेऊन त्यांनी रणशिंग फुंकले. कांबळे यांनी 2017 साली भाजपमधून पंचायत समिती गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी कांबळे यांचा 100 मतांनी निसटता पराभव झाला. त्यामुळे भोसे गटात भाजप आणि काँग्रेसपुढे कांबळे यांच्या उमेदवारीचं मोठं आव्हान उभं राहिले. भोसे गटामध्ये सोनी, पाटगाव, सिद्धेवाडी, मानमोडी, तानंग आणि करोली ही गावे येतात. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे गटातून कांबळे हे उभे राहिलेत. कांबळे हे स्थानिक असल्याने त्यांना मतदारांमधून प्रतिसाद मिळतोय. भोसे गटातील समस्या यांचा अभ्यास त्यांना आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित होईल अशी कांबळे यांना आशा आहे आणि तशीही त्यांनी बोलून दाखवली आहे. मिरज पूर्व भागचे राजकीय सत्ता केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हे दोन्हीही अनेक वर्षानंतर सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी सुटल्याने विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांकडे अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. 2 प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत अपेक्षित असतानाच अनेक अर्ज वैध ठरल्याने अपक्ष उमेदवारही ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. बंडखोर थांबणार की लढणार हे अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार असलं तरी सध्याच्या घडीला ही निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत.